ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये नाही येत आहे, सिंगल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 2. साईडला केल्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये नाही येत आहे, सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 2 धावा. आपण सर्वजण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आयोजित AVPL आकाशी वाडवर प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण जर का विचार केला तर 14 तारखेला चाळपेट येथे ऑक्शन बेस ही टुर्नामेंट. एक वाडवा समाजातील आयकॉन प्रत्येक टीम मध्ये आहेत आणि त्या आपण पाहू शकता इथून एक आयकॉन. पहिल्या वर्षी 10 टीमा. खऱ्या अर्थाने ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की पहिल्याच वर्षी इतक्या आकाशीच्या प्रेक्षक वर्ग म्हणजे जे क्रिकेट चाहत्यांचं इतकी चांगली साथ आहे. 10 टीमा पहिल्याच वर्षी आणि त्यांना म्हणजे विशेष सहकार्य म्हणजे पाटील मित्रमंडळ ज्यांनी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्यांचे इथून खऱ्या अर्थाने मनापासून आभार असतील. सुंदर आपण पाहतोय बॉक्सचं ग्राउंडचा आपण जर का विचार केला तर जिथून बॉक्स क्रिकेटची सुरुवात झाली असे आठवून देणारे क्षण म्हणजे झालेली सुरुवात. आता बॉक्स क्रिकेटमध्ये बदललेले काही नियम असतील, बॉक्स क्रिकेटचं ग्लॅमर कशा प्रकारे आलं आहे वसई तालुक्यामध्ये संपूर्ण तिथून म्हणजे पूर्णपणे आपल्याला मागे आणलं आणि ती आठवण जुनी आठवण खऱ्या अर्थाने ग्राउंडच्या माध्यमातून आपल्याला पाटील मित्रमंडळ यांचे मनापासून खऱ्या अर्थाने विशेष आभार असतील. 5व्या चेंडूवरती सिंगल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 7 धावा, 7 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, टाईम आणून चेंडूला हलवण्याचा प्रयत्न. स्वतः थँक्यू. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 9 धावा. हर्षच्या पहिल्या चेंडूवरती फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना 10 धावा धावफलकर दी. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. टॅपच्या सहाय्याने चेंडू हातामध्ये फेकी. डबल 1, 11 धावा. दोन चेंडूचा खेळ झालाय सर. पुन्हा एकदा टॅपच्या सहाय्याने चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 12 धावा. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहू शकता. बॅटची इनर एज लागून चेंडू ऑन साईडला आहे. सिंगल धावफलकामध्ये ऍड होताना 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकर धावा 13. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सोरे. क्षेत्ररक्षण नजारा आपण पाहू शकता. 5 चेंडू 13 धावा. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कुठे आहे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहणं इम्पॉर्टंट आहे आणि हाताला लागून चेंडूला पाहण्याची आपण पाहू शकता मन नव्हतं पण बॅकअप सुरेख वेगाने आलं होतं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 14. क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे आपल्या खेळाडूंना क्षेत्ररक्षक बॅकअप देतात आपण पाहू शकता. 14 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. बॅकअपची चर्चा आपण करतोय. इथून जर का बॅकअप सर्व ठिकाणी लागतंय. मोबाईलची जर का चार्जिंग संपली तर पॉवर बँक बॅकअप म्हणून लागतंय आणि क्रिकेटमध्ये आपण पाहू शकता ओव्हर थ्रो झाल्यानंतर ते बॅकअप असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. एखाद्या खेळाडूच्या हातामधून झालेली चूक सुधारण्यासाठी
ते बॅकअप म्हणजे क्षेत्ररक्षण करताना ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता इथे यष्टीरक्षकाची साथ आहे. इथून आपण पाहू शकता मागच्या मॅचमध्ये यष्टीरक्षकाच्या चुका थोड्याशा जास्त झाल्या होत्या, त्या कारणास्तव सुद्धा ती मॅच पराभूत झाली, कारण की त्या मुमेंटपर्यंत ती मॅच नेली गेली. मयुरेशने हाताळलेले वेगाने चेंडू ते नाही पकडले गेले. एक चेंडू आतापर्यंत 9+1 16 धावा. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा. चेंडू हातामध्ये फेकी फेकी कुठे गेली होती, प्रॉपर गेली होती फेकी, पण चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नाही आलाय. 2 धावा. फेकी झाली होती चांगली. 18 धावा. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये सिंगल साठी. 5 चेंडू 19 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार. षटकाराला बॉक्स क्रिकेट मध्ये महत्व नाही. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावलं जाते. 19 वरती 20 धावेचं आव्हान असणार आहे वाडवळ वॉरियर या संघाला. थँक्यू डीजे. इथून सर्वात जास्ती चर्चा तर डीजे वाल्याची केलंच आहे. इथून डीजे मास्टरला इतका वेळ कमी आहे की लिरिक्स वाजवायचे की ट्यून, हे डीजे मास्टरला आमच्या थोडंसं कन्फ्युजन आहे. त्यांच्या मध्येनं सुद्धा प्रभावित केलं जाते. थोडा थोडा गाणं त्यांना सुद्धा वेळ मिळतोय आणि प्रभावित केले जाते. आणि आपण ही स्पर्धा पाहतोय. बघा आयोजन कमिटीकडून एक सूचना येते, ज्या रोड्सवरती बाईक लावल्यात त्या प्लीज साईडला काढायच्या आहेत आणि हँडल लॉक नका करू. बघा ती बाईक्स आहेत रोडवरती, ट्रॅफिक जामचा इश्यू नाही झाला पाहिजे. आपण सर्वजण मॅचला खूप एन्जॉय करतोय आणि पुढे लग्न सुद्धा आहे, त्यासाठी रोडवरती ज्या बाईक्स आहेत त्या काढायच्या आहेत. ज्यांच्या ज्यांच्या बाईक्स असतील विनंती आहे, आयोजन कमिटीकडून सातत्याने सूचना सांगण्यात येते. इथून तुम्ही मॅचला एन्जॉय करायला आलात आणि इथून आयोजन कमिटीकडून सांगण्यात एखादी बाईक जर का आवडली तर ती सिरीजसाठी घेतील. मग त्यासाठी आपणास विनंती आहे, ती बाईक्स प्लीज रस्त्याच्या मध्ये लावू नका. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय. 6 रन ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकारती. हलक्या हाताने चेंडूला आपण पाहू शकता डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. 6 धावा धावफलकारती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा चेंडू डॉट होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 6. व्ही द टायगर आणि व्ही लेजंडच्या कर्णधारांना विनंती असेल आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. व्ही द टायगर अँड व्ही लेजंडच्या. टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे आत येतोय. निर्धाव चेंडूची सांगता.
हलक्या हाताने डिफेन्सिव्ह मध्ये ऑफ साईडला चेंडू फेकी फेकी थोडीशी या स्टँड पासून दूर होती. सिंगल कंप्लीट. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 7. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. 8 धावा धावफलकरती. इथून जर का विचार केला तर 20 धावा डिफेन्स करायचा आहे तर तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी डॉट निर्धाव चेंडू हाताळायला लागतील. ते निर्धाव चेंडू हाताळताना आपल्याला यष्टीरक्षकाची साथ सुद्धा जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. मग जर का मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल जे धावा चालू असते ते धावा थांबवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय सर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकरती. म्हणजे आतापर्यंत विचार केला तर 9 चेंडू 9 धावा. आणि आपण पाहू शकता हर्ष आणि विराज कशा प्रकारे जे चेंडू वेगाने येतात त्या चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं कार्य केले जाते. म्हणजे इथून त्यांना माहिती आहे की आम्हाला सिंगलने धावफलक चालू ठेवायचं आहे. ते धावफलक चालू ठेवण्यासाठी कशा प्रकारे खेळ करायचे आहे. मग जर का सिंगल आले ना तर मैदानाच्या आतमध्ये धावून एनर्जी लेवल सुद्धा वाढली जाते स्वतःची. आणि मग तोच दबाव इथून धावफलक रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो. फेकी डायरेक्ट हिट नाही येत आहे. आता ओव्हर थ्रो नाही आले. इथून बॅकअप होतं. 5 चेंडू 12 धावा. हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला पाठवलं 1 रनसाठी. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 13. आयुष वर्तक आपणास विनंती असेल कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आयुष वर्तक आपणास विनंती असेल आदित्य वर्तक कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सर 1 मिनिट सर. फर्स्ट बॉल वाईड होता ना. ओके. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये येणारा डॉट मॅच मध्ये कमबॅक करू शकतो या संघासाठी. इथून रॉयल संघाला जर का कमबॅक करायचं असेल तर डॉटचं चित्र नऊ चेंडू आणि 4 धावेची गरज. हवेमध्ये चेंडू हवेमध्ये होता. झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होते. येणारे आपण पाहू शकता 8 चेंडू 4 धाव्यांची गरज. 8 चेंडू 4 धाव्यांची गरज असताना या शेवटच्या चेंडूवरती जर का 2 डॉट आले म्हणजे 2 डॉट आले तर मॅच मध्ये आपण पाहू शकता रॉयल संघ सुद्धा कमबॅक करू शकतो. कोलवर टप्प्याचा चेंडू डॉट येतोय. या डॉटची चर्चा केली जाते तो डॉट येतोय. नेक्स्ट मॅच लेबॉटो इंडियन्स विरुद्ध रॉयल्स. दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. लेबॉटो इंडियन्स विरुद्ध रॉयल्स.
5 चेंडू 2 धावांची गरज, 5 चेंडू 2 धावांची गरज, 5-2चा फासला. इथून आपण पाहू शकता डॉट मॅच मध्ये कमबॅक करून देईल का तो, डॉट येईल का. आपण पाहू शकता स्क्रीनवरती, डिपेनच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा प्रकारे प्रेक्षक वर्गाने कॅप्चर केलं असं. ते आमचे कॅमेरामॅन केवळ मागेला आहे त्या दिशेने. संपूर्ण प्रेक्षक वर्ग आणि सर्वात जमेची बाब जर का विचार केलं तर आगाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये महिलांचे सामने उद्या आहे. पण जेव्हापासून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला तेव्हापासून महिलांची गर्दी सुद्धा या मॅचला खूप चांगली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जे उद्याचं प्लॅटफॉर्म महिलांसाठी ठेवलं गेले त्याची साथ आजपासूनच आहे. म्हणजे महिला प्रेक्षक वर्ग त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. तुम्ही इथे क्रिकेटला दिलेला प्रतिसाद खऱ्या अर्थाने वाखणणं सगळं कामगिरी. या आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये मॅच फिनिश, चेंडू जातोय 2 धावेसाठी. वाडवळ वॉरियर विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन.